ड्राईव्ह पॉलिटिक्स नंतर आता देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आज आमने सामने येणार अशी माहिती मिळते। नागपूर जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एकत्र येणार आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यातही दोन्ही नेते एकत्र येणार अशी माहिती मिळते। राजकीय संस्कृती जपणार की आरोप प्रत्यारोपांची पुन्हा राळ उठवणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आमने सामने येणार आहेत, नेमकं काय पाहायला मिळेल? गौरी, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद रंगलेला होता। आरोप प्रत्यारोप झालेले होते, ज्यामध्ये ॲफिडेव्हिट आलेले होतं आणि पेन ड्राईव्ह देखील झालेले होते। एकमेकांसमोर पेन ड्राईव्ह देखील आणण्यात आलेले होते। मात्र आता आज दोन कार्यक्रम आहेत नागपुरामध्ये। एक जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे, त्याचबरोबर एक काही लोकार्पण समारंभ देखील आहेत। त्यापैकी दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पणाचा समारंभ आहे। हे दोन प्राथमिक आरोग्य जे केंद्र आहेत ते अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील आहेत आणि या निमित्ताने ते एकत्र एकाच मंचावर येतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा कार्यक्रम दुपारी 12च्या सुमारास सुरेश भट सभागृहामध्ये व्हर्च्युअली आयोजित करण्यात आलेला आहे। तर दुसरी म्हणजे जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। तर जिल्ह्यातील आमदार आणि खासदार सर्व या बैठकीला उपस्थित राहतात, त्यामुळे अनिल देशमुख देखील या बैठकीला उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।